नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुशांत काटे एसके मराठी अड्डा चॅनलवरती तुमचे मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, 7वी पास ते पदवीधरांना PWD सार्वजनिक बांधकाम विभागात अतिशय चांगली नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे। सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत कनिष्ठ अभियंता, लघुलेखक, प्रयोगशाळा सहाय्यक, वाहन चालक, शिपाई, वरिष्ठ लिपिक आणि इतर पदांच्या जवळजवळ 2109 पदांची भरती निघाली आहे आणि ह्या रिक्त जागा भरण्यासाठी वेगवेगळ्या पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहे। या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राइब करा। ह्या भरतीची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। ती जाहिरात नेमकी काय आहे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। एकूण किती जागा निघाल्या आहेत, परीक्षा कधी होणार आहे, कोणत्या जागेसाठी किती पात्रता आहेत, याची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। चला तर सुरू करूयात आपल्या व्हिडिओला। अशा प्रकारची जाहिरात प्रसिद्ध झाली आहे। महाराष्ट्र शासन मुख्य अभियंता यांचे कार्यालय, सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग, मुंबई। महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत खालील 14 संवर्गातील एकूण 2109 पदांच्या सरळ सेवा भरती करिता मुख्य अभियंता प्रादेशिक विभाग मुंबई कार्यालयाकडून महाराष्ट्रातील जिल्हा केंद्रावर ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहेत। या ठिकाणी 14 पदे आहेत। या 14 पदांसाठी जवळजवळ 2109 पदांसाठी भरती निघालेली आहे। या जाहिरातीच्या PDF ची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करत आहे। तिथून तुम्ही ही जाहिरात ओपन करून पाहू शकता। ही जाहिरात खूप मोठी आहे। याच्यातील आपण ज्या गोष्टींची आपल्याला गरज आहे तेवढ्याच गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर आपल्याला सगळ्यात सुरुवातीला पाहायचे आहेत की एकूण जागा किती निघाल्या आहेत, पदे कोणती आहेत, त्याच्यासाठी एकूण जागा किती आहेत आणि त्या पदांसाठी तुमची शैक्षणिक पात्रता काय असायला। टोटल 2109 पदांची भरती निघाली आहे। याच्यामध्ये पहिलं पद आहे ते कनिष्ठ अभियंता। याच्यासाठी जवळजवळ 532 जागा आहेत। त्याची शैक्षणिक पात्रता आहे तुम्ही 10वी परीक्षा उत्तीर्ण असायला हवं। शासनाने मान्यता दिलेली 3 वर्ष कालावधीची स्थापत्य अभियांत्रिकी मधील पदवी किंवा त्याच्याशी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली सिव्हिल अँड रूरल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग अँड रूरल रिकन्स्ट्रक्शन, ट्रान्सपोर्टेशन इंजिनिअरिंग, कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी, सिव्हिल अँड एन्व्हायरमेंट इंजिनिअरिंग अशी अर्हता धारण केलेली असावी। त्याच्यानंतर दुसरं पद आहे कनिष्ठ अभियंता विद्युत, इलेक्ट्रिकल कनिष्ठ अभियंता। याच्या एकूण जागा आहेत रिक्त जागा 55। याच्यासाठी तुम्हाला विद्युत अभियांत्रिकीमधील 3 वर्षांची पदविका धारण केलेली असेल किंवा शासनाने जाहीर केलेली त्याच्याशी समतुल्य असलेली इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टम आणि इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक अशी अर्हता धारण केलेली असावी। त्याच्यानंतर आहे कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ। याच्या एकूण 5 जागा आहेत। मान्यताप्राप्त विद्यापीठाची वास्तुशास्त्राची पदवी धारण केलेली असावी। कौन्सिल ऑफ आर्किटेक्चर, नवी दिल्ली यांचे नोंदणीकृत सदस्य असावे। त्याच्यानंतर आहे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक। याच्यासाठी सर्वात जास्त जागा म्हणजे 1378 जागा रिक्त आहेत। शासनाकडून किंवा शासनमान्य प्राप्त संस्थेकडून घेण्यात येणारी किमान स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकाची 1 वर्ष मुक्तीची पाठ्यक्रम परीक्षा उत्तीर्ण किंवा शासनाने वेळोवेळी समतुल्य म्हणून मान्यता मिळालेली आर्किटेक्चरल ड्राफ्ट्समन पाठ्यक्रम उत्तीर्ण किंवा कन्स्ट्रक्शन सुपरवायझर बांधकाम पर्यवेक्षक पाठ्यक्रम उत्तीर्ण अशी अर्हता धारण केलेली असावी। तसेच स्थापत्य अभियांत्रिकीमधील पदवीधारक व किंवा पदव्युत्तर अशी उच्च शैक्षणिक अर्हता प्राप्त असलेला उमेदवार प्राप्त ठरतात। त्याच्यानंतर आहे लघुलेखक उच्च श्रेणी। याच्यासाठी 8 जागा रिक्त आहेत। उमेदवाराने लघुलेखनाचा वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट अशी अर्हता असल्याबाबतचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे। तसेच उमेदवाराने इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर आहे लघुलेखक निम्न श्रेणी। याच्यासाठी 2 पदे रिक्त आहेत। उमेदवाराने लघुलेखनाचा वेग किमान 120 शब्द प्रति मिनिट अशी अर्हता असल्याबाबतचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे। उमेदवाराने इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग 30 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर आहे उद्यान पर्यवेक्षक। याच्यासाठी टोटल 12 पदे रिक्त आहेत। याची पात्रता आहे कृषी किंवा उद्यान विद्या यातील पदवी धारण केलेली असावी आणि निवासी जागेभोवतीची उद्याने किंवा इतर कोणतीही सार्वजनिक किंवा खाजगी उद्याने किंवा रोपवाटिका, नर्सरी यांची किंवा
तिन्हींची निगा राखण्याच्या व विकास कामाचा तसेच सार्वजनिक उद्यानात व रस्त्याच्या कडेने झाडे लावणे या कामाचा किंवा बांधकामाशी संबंधित अन्य कोणताही किमान 2 वर्ष कालावधीचा प्रत्यक्ष अनुभव धारण केलेला असावा। या अनुभवाचे प्रमाणपत्र संबंधित मालक, जनरल मॅनेजर, विभाग प्रमुख किंवा नियुक्ती प्राधिकारी यांनी प्रमाणित केलेले असावे। त्याच्यानंतर आहे सहाय्यक कनिष्ठ वास्तुशास्त्रज्ञ। याच्यासाठी जवळजवळ 9 जागा रिक्त आहेत। याची पात्रता आहे 10वी व 12वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। शासन मान्यताप्राप्त विद्यापीठाची वास्तुशास्त्राची पदवी धारण केलेली असावी। त्याच्यानंतर आहे स्वच्छता निरीक्षक। स्वच्छता निरीक्षकसाठी 1 जागा रिक्त आहे। याच्यामध्ये 10वी 12वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कायदा 1965 MAHXLI ऑफ 1965 अंतर्गत विभागीय मंडळाने विहित केलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असावा आणि शासनाने त्या परीक्षेचा समकक्ष ठरवलेली दुसरी कोणतीही परीक्षा उत्तीर्ण असावा। त्याच्यानंतर संचालक सार्वजनिक आरोग्य यांची मान्यता प्राप्त किंवा शासनाने तिच्याशी समकक्ष ठरवलेली स्वच्छता निरीक्षक प्रमाणपत्राची परीक्षा उत्तीर्ण असावा। जे उमेदवार स्वच्छता अभियांत्रिकी पदविका धारण करीत आहेत अशा उमेदवारांना पसंतीक्रम देण्याचा विचार करण्यात येईल। पोट कलम 2 आणि 3 मध्ये नमूद केलेले शैक्षणिक अर्हता धारण करणारे आणि वर्ग 4 च्या कर्मचाऱ्यांना कार्यमग्न ठेवून स्वच्छतेची कामे करून घेण्याचा अनुभव 5 वर्षापेक्षा कमी नाही असे उमेदवार ही स्वच्छता निरीक्षकची शैक्षणिक पात्रता आहे। त्याच्यानंतर आहे वरिष्ठ लिपिक। वरिष्ठ लिपिकसाठी 27 पदे रिक्त आहेत। त्याची शैक्षणिक पात्रता आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाच्या कोणत्याही शाखेचा पदवीधर असावा, फक्त ग्रॅज्युएशन आवश्यक आहे। त्याच्यानंतर आहे प्रयोगशाळा सहाय्यक। प्रयोगशाळा सहाय्यकसाठी 5 पदे रिक्त आहेत। 10वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। विज्ञान शाखेतील पदवीधर रसायनशास्त्र हा प्रमुख विषय घेऊन किंवा कृषी शाखेतील पदवी धारण केलेली असावी। त्याच्यानंतर आहे वाहन चालक। वाहन चालकसाठी 2 पदे रिक्त आहेत। 10वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। त्याच्यानंतर मोटर वाहन अधिनियम प्राधिकारी यांनी दिलेला हलके मोटर वाहन किंवा मध्यम प्रवासी वाहन किंवा जड प्रवासी वाहन चालवण्याचा परवाना धारण केलेला असावा। शासकीय, निमशासकीय किंवा खाजगी संस्थेमध्ये हलके मोटर वाहन किंवा मध्यम प्रवासी वाहन किंवा जड प्रवासी वाहन चालवण्याचा 3 वर्षाहून कमी नाही इतक्या कालावधीचा अनुभव धारण केलेला असावा। ज्यांचा वाहन चालवण्याचा स्वच्छ अभिलेख आहे व ज्यांच्याकडे चांगली शारीरिक क्षमता असावी ही वाहन चालकाची पात्रता आहे। त्याच्यानंतर स्वच्छक। स्वच्छकसाठी 32 जागा रिक्त आहेत। स्वच्छकसाठी इयत्ता 7वीची शैक्षणिक पात्रता आहे आणि शिपाईसाठी फक्त तुम्हाला 10वी परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। आता ही जी नोकर भरती होणार आहे यासाठी वयाची अट काय आहे? किमान मर्यादा आहे 18 आणि कमाल मर्यादा आहे 40 वर्ष। मागासवर्गीय, अनाथ, अदूक, दिव्यांग यांना 5 वर्षांची सूट आहे। नोकरीचं ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे। याची परीक्षा फी असणार आहे खुला प्रवर्ग 1000 रुपये, मागासवर्गीय, अनाथ, अदूक, दिव्यांग यांच्यासाठी 900 रुपये फी असणार आहे। आता अर्ज सादर करण्याची प्रक्रिया आणि कालावधी आपण बघूया। 16 ऑक्टोबर 2023 पासून फॉर्म भरायला सुरुवात होणार आहे। फॉर्म कसा भरायचा याच्या संदर्भात आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवणार आहे, त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। जसं व्हिडिओ बनवला जाईल तसं तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल। त्याच्यानंतर ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक 16 तारखेपासूनच असेल, तो 7 तारखेपर्यंत त्याची मुदत असेल। 7 नोव्हेंबर 2023 पर्यंत त्याची मुदत असेल। याची परीक्षा कधी होणार आहे तर ही जी PWD खात्याची वेबसाईट आहे या वेबसाईटवर उपलब्ध करून देण्यात येईल आणि प्रवेश पत्राद्वारे कळवण्यात येईल। आता ह्याच्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत मित्रांनो, अजून वेळ आहे। जर तुमच्याकडे कोणती कागदपत्रे नसतील तर ते आत्ताच तयार करून ठेवा। अर्जातील नावाचा पुरावा, SSC अथवा तत्सम शैक्षणिक अर्हता, वयाचा पुरावा असलेला कागदपत्र पाहिजे, शैक्षणिक अर्हता इत्यादींचा पुरावा, मागासवर्गीय असल्यास त्याचा पुरावा, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक असल्याबाबतचा त्याचा पुरावा पाहिजे, सदर अर्ज करण्याचा अंतिम दिनांक सुवैध असणारे नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र पाहिजे, पात्र दिव्यांग व्यक्ती असल्याचा पुरावा, माजी सैनिक असेल तर त्याचा पुरावा, खेळाडू आरक्षणासाठी पात्र असाल तर त्याचा पुरावा, अनाथ आरक्षणासाठी पात्र असाल तर त्याचा पुरावा, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षण असेल तर त्याचा पात्र असल्याचा पुरावा, SSC नावात बदल झाला असेल तर त्याचा पुरावा, त्याच्यानंतर अराखीव महिला, मागासवर्गीय, अदूक किंवा खेळाडू, दिव्यांग, माजी सैनिक, अनाथ, प्रकल्पग्रस्त, भूकंपग्रस्त, अंशकालीन पदवीधर कर्मचारी आरक्षणाचा दावा असल्यास आदिवासी डोमिसाईल सर्टिफिकेट सुद्धा अवेलेबल पाहिजे। त्याच्यानंतर लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र आणि अनुभव प्रमाणपत्र हे सगळे डॉक्युमेंट तयार ठेवा। महत्त्वाचे अपडेट आपण बघितले आहेत। हे या ठिकाणी पूर्ण जाहिरात आहे,
परीक्षेचे स्वरूप वगैरे काय असेल तर हे जाहिरातीमध्ये पाहू शकता तुम्ही। परीक्षेचा कालावधी किती असणार आहे, कोणत्या पदांसाठी कशी परीक्षा होणार आहे, कोणकोणते विषय असणार आहेत, कोणता सिलेबस असणार आहे, त्याचेही डिटेल्स या जाहिरातीमध्ये दिलेले आहेत। तुम्ही ज्या पदासाठी अर्ज करता त्या पदासाठी परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे ते बघून घ्या, त्याच्यानुसार अभ्यासाला सुरुवात करा। ज्या रिक्त जागा निघाल्या आहेत ते कोणत्या कास्टसाठी किती असणार आहेत याची पण डिटेल यात खाली मेन्शन आहे। तुमच्या कॅटेगरीमध्ये किती जागा बसतात हेही बघून घ्या आणि त्यानुसार अर्ज करा। याच्याबद्दल आणि काही नवीन अपडेट आली तर तेही तुम्हाला लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करू। त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका। खूप खूप धन्यवाद।